कळंब पोलीस ठाणे अंतर्गत जवळपास 1990 पासूनच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जे आहेत ते फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता नामी शक्कल लढवलेली आहे. जर आपण पाहिलं तर मी आता कळंब पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे. या ठिकाणी जे होल्डिंग लावण्यात आलेलं आहे त्या होल्डिंगवर जवळपास 44 आरोपींची जी आहेत ती नावं या ठिकाणी दाखल केलेली आहेत. त्याचबरोबर कुठला गुन्हा त्या आरोपींनी केला आहे आणि त्याच्यावर कुठले गुन्हा नोंद आहे अशी जी एकंदरीत होल्डिंग आहे ते कळंब पोलीस स्टेशनच्या बाहेर लावण्यात आलेलं आहे. जर आपण पाहिलं तर हे जे आरोपी आहेत किंवा पोलीस स्टेशनला जे येणारे नागरिक आहेत त्यांना या आरोपीबद्दल काही माहिती असल्यास पोलिसांना कळावी आणि या गुन्ह्याची आणि आरोपी लवकरात लवकर सापडावी अशी संकल्पना जी आहे ती धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या संकल्पनेतून मांडण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यामध्ये अशा पद्धतीनं जी आहे ते होल्डिंग लावण्यात आलेली आहेत. माझ्यासोबत पोलीस अधिकारी आहेत. आपण नेमकं जाणून घेणार आहोत हे कशासाठी केलेले. मला सांगा काय नेमकं संकल्पना आहे. ह्या संकल्पनेचा मतितार्थ असा आहे की जिल्ह्यामधील आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जे वॉन्टेड आरोपी आहेत, जे फरारी आरोपी आहेत, ते जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला माहिती झाली पाहिजेत. हे प्रत्येक जो व्यक्ती येतो पोलीस ठाण्यामध्ये त्याला हे दर्शनी भागावरती दिसल्यानंतर तो त्याच्या ज्या संपर्कात असतील ते इथं पोलिसांना मदत करतील किंवा हा आरोपी या ठिकाणी आहे किंवा काय त्याविषयीची काय माहिती देऊ शकतात, जेणेकरून आम्हाला पुढे त्या व्यक्तीला अटक करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. अशा प्रकारे काय हे प्रोसिजर चालू आहे. त्या संदर्भात माननीय SP साहेब आणि DYSP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सानप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचे कृती चालू आहे. जर आपण पाहिलं तर अगदी 1990 पासूनचे आरोपी आहेत. काय तुम्ही हे बॅनर लावल्यापासून काय तसे संपर्क झाला का कोणाचे फोन आलेत त्या नागरिकांचे किंवा काय? त्या संदर्भात आम्ही पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्या संपर्क साधून त्यांना मी माहिती दिलेली आहे की जास्तीत तुमच्या गावातील असतील किंवा आजूबाजूचे असतील ते त्यांना आम्हाला तुम्ही संपर्क साधा आणि त्याप्रमाणे आम्ही ते सर्वांना प्रसारित केलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती की इतर ग्रुपवरती. त्याप्रमाणे आम्ही कारवाई करून घेत आहोत. जर आपण पाहिलं तर अगदी हे जे आरोपी आहेत त्या आरोपींना शोधण्यासाठी आता पोलिसांनी सोशल मीडियाचा देखील वापर केलेला आहे आणि कळंब पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये लावलेल्या होल्डिंगच्या माध्यमातून नागरिकांना देखील याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना कळवण्याचं आवाहन देखील आता पोलिसांकडून करण्यात आलंय. बालाजी सुरवसे, साम TV, कळंब, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.